दूध अगदी रोजच्या आयुष्यातला महत्वाचा घटक. कितीही महाग झालं तरी अत्यावश्यक गरज. मागच्या काही दिवसात दुधाचे भाव वाढले ही बातमी चर्चेत होती. मग मे महिन्यात तुकाराम मुंढेंनी अन्न आणि औषध प्रशासन विभागाचं आयुक्तपद स्वीकारलं. मग एफडीएनं एका मागोमाग एक धडाकेबाज कारवाया करायला सुरुवात केली. गुटखा, बनावट दारू, ब्युटी क्रीम, एनर्जी ड्रिंक्स, मेडिकल, हॉटेल्स अशा अनेक गोष्टी त्यांच्या रडारवर आल्या. करोडो रुपयांचा मुद्देमालही जप्त झाला. पण 4 जुलैला तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वात एफडीएने केलेली कारवाई हादरवणारी होती. कारण यावेळी त्यांच्या रडारवर होतं दूध, भेसळयुक्त दूध. मनसरमध्ये केलेल्या कारवाईचे धागेदोरे अगदी सोलापूर, भिवंडी, जळगाव पर्यंत पोहोचलेत. एकूण 26 आरोपींची नावं समोर आली आहेत. एकूण 13 जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातले आरोपी 600 लिटर दुधाचं 4000 लिटर करायचे असा आरोप होतोय. तर स्वतः तुकाराम मुंढेंनी या प्रकरणात वेगळीच माहिती दिली आहे. हे भेसळयुक्त दूध बनायचं कसं, ते विकलं कसं जायचं, या प्रकरणातल्या आरोपींची लिंक्स नेमक्या आहेत काय, पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी रुचिता आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. 4 जुलैला दुपारी 2 वाजता एफडीए आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त पथकानं मनसर तालुक्यातल्या नवसारी खुर्द गावातल्या एका गोदामावर छापा टाकला. हे गोदाम सुशांत हिंगे आणि संदीप लोढा या दोघांच्या पार्टनरशिप फर्मचं म्हणजेच नवकार डिस्ट्रीब्युटर्सचं आहे. या छाप्यात इथून स्कीम पावडर, व्हे पावडरचं पोतं, डिटर्जंट पावडर, 500 लिटर पाम ऑइल आणि 500 लिटर इमल्सिफायर सापडलं. या कारवाईत सुमारे 2,04,490 रुपयांचा मुद्देमाल आणि 1,385 किलो भेसळयुक्त साहित्य जप्त करण्यात आलं. हे सगळं वापरलं जात होतं नकली दूध बनवण्यासाठी. 6 जुलैला तुकाराम मुंढे यांनी मुंबईत झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की याच गोदामात सुशांत हिंगे मागच्या 2 वर्षांपासून लाखो लिटर कृत्रिम दूध बनवतो. यात त्याचा पार्टनर संदीप लोढा मदत करतो. पण मुंढे यांनी यावेळी आणखी एक धक्कादायक गोष्ट सांगितली. सुशांत हिंगे जे नकली दूध बनवायचा ते दूध तो शुद्ध दुधात मिक्स न करताच बाजारात विकायचा. म्हणजेच थेट बनावट दुधाची विक्री व्हायची. तुकाराम मुंढेंनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार सुशांत हिंगेचं रॅकेट पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, जालना, ठाणे, जळगाव आणि धाराशिव या 7 जिल्ह्यांमध्ये सक्रिय होतं. आता 7 जिल्ह्यांमध्ये रॅकेट सुरू ठेवायला साहजिकच दुधाचा साठा मोठ्या प्रमाणात लागणार आणि माणसांचं नेटवर्क सुद्धा तगडं लागणार. सुशांत हिंगेने आधी नकली दूध बनवणं स्वतः शिकून घेतलं. मग मनसर गावात संदीप लोढासोबत पार्टनरशिपमध्ये नवकार डिस्ट्रीब्युटर्स ही कंपनी सुरू केली. मग आजूबाजूच्या शेतकऱ्यांना, दूध संकलन केंद्र संचालकांना आणि दूध शीतकेंद्र चालकांना प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. प्रशिक्षण कशाचं, तर नकली दूध कसं बनवायचं, ते शुद्ध दुधात कसं मिक्स करायचं आणि त्यातून कसा नफा मिळवायचा याचं. काही वर्षांआधी हिंगेने स्वतः नकली दूध तयार करणं शिकून घेतलं. मग त्यासाठी लागणारं स्कीम पावडर, व्हे पावडर, डिटर्जंट पावडर, पाम ऑइल आणि इमल्सिफायर लिक्विड हे साहित्य जमा केलं. व्हे पावडर सोलापूर जिल्ह्यातल्या अकलूजच्या हेमंत कॉर्पोरेशन कडून घ्यायचा आणि ठाण्याच्या संजोग एंटरप्राइजेस कडून इमल्सिफायर लिक्विड घ्यायचा. उरलेलं साहित्य कुठल्याही दुकानात मिळायचं, त्यामुळे ते विकत घेण्याचा लोड नसायचा. सेटअप तयार झाला आणि मग सुरू झाला बनावट दुधाचा खेळ. या गोदामात मोठ्या टाक्यांमध्ये भरपूर पाणी घेतलं जायचं. मग या पाण्याला पांढरा रंग यावा म्हणून SMP म्हणजेच स्किम्ड मिल्क पावडर मिसळली जायची. या पाण्याला दुधाचा वास यावा आणि त्यात प्रोटीन मिक्स व्हावं म्हणून व्हे पावडर मिक्स केली जायची. शुद्ध दुधामध्ये असलेलं फॅट या नकली दुधात येण्यासाठी हिंगे यात पाम तेल मिक्स करायचा. मग पाम तेल, व्हे पावडर आणि SMP जास्त वेळेपर्यंत एकत्र ठेवण्यासाठी इमल्सिफायर हे केमिकल मिक्स केलं जायचं. यानंतर दुधाला नैसर्गिकरित्या येतो तसा फेस आणण्यासाठी डिटर्जंट पावडर आणि कमी वास असलेला शॅम्पू मिक्स केला जायचा. एवढं सगळं झाल्यानंतर पाण्यापासून बनवलेलं हे मिश्रण खऱ्या दुधासारखंच दिसायचं. पण दूध डेअरीला घालताना प्रोटीन अजूनही कमी असल्यानं लॅक्टोमीटर चाचणीत आणि SNF चाचणीत रीडिंग घसरलेलं असतं. ते मेंटेन करण्यासाठी ठराविक मापानुसार युरिया, ग्लुकोज, मीठ आणि स्टार्च मिक्स केलं जायचं. हे सगळं झाल्यानंतर 100% नकली दूध तयार व्हायचं. आता हे दूध स्वतः हिंगे बनवायचा. पण त्यानं याचं प्रशिक्षण काही दूध उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा दिलं होतं. त्याच्या या प्रशिक्षणामुळे मनसर परिसरातले आणि राज्यातल्या 7 जिल्ह्यांमधले शेतकरी आणि डेअरी फार्म मालक खोटं दूध तयार करून विकायचे. 1-2 गायी आणि म्हैस असणारा शेतकरीही हीच टेक्निक वापरून 10चं 15 लिटर करू लागला. हिंगेने आपल्या पट्ट्यात काही दूध विक्री केंद्रांना सुद्धा घेतलं होतं. त्यातूनच काही दूध संकलन केंद्रांवर
600 लिटर दूध यायचं, पण विक्रीला 4000 लिटर दूध बाहेर पडायचं, असं बातम्यांमधून सांगण्यात येत आहे. कारण या 600 लिटर दुधात बेमालूमपणे नकली दूध मिक्स केलं जायचं. हिंगेला हे इतकं परफेक्ट जमायचं की खरं दूध आणि नकली दूध यातला फरक सहज लक्षात यायचा नाही. स्थानिक पत्रकार आणि गावकऱ्यांनी 600 लिटर दुधाचं 4000 लिटर दूध तयार केलं जायचं असे आरोप केलेत. तर तुकाराम मुंढेंनी याबद्दल आणखी वेगळी माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगे 500 लिटर नकली दूध 1000 लिटर शुद्ध दुधात मिक्स करायचा आणि मग ते डेअरीला दिलं जायचं. पण आपल्या मालाबद्दल हिंगेला गॅरंटी असायची, तेव्हा तो हे नकली दूध थेट लोकांना विकायचा. यासाठी त्यानं काही दूध विक्री केंद्र, काही शीत केंद्र आणि एका नामांकित दूध उत्पादक कंपनीला हाताशी धरलं होतं. हे नकली दूध तो मनसरच्या पीरसाई मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट या कंपनीला पुरवायचा, असा आरोप करण्यात येतोय. नंतर ही कंपनी हिंगेकडून आलेलं नकली दूध पिशव्यांमध्ये पॅक करून आजूबाजूच्या दूध विक्री केंद्रांवर आणि पुण्यासहित राज्यातल्या काही शहरांमध्ये विकण्यासाठी पाठवायची. ज्या घटकांच्या सेवनामुळे गॅस्ट्रो, हार्ट अटॅक, शुगर अशा गंभीर समस्या उद्भवू शकतात, तेच घटक टाकून तयार केलेलं नकली दूध हिंगे महाराष्ट्रभर विकायचा, तेही बेमालूमपणे. तुकाराम मुंढेंनी पत्रकार परिषदेत सांगितलं की सुशांत हिंगेवर झालेली ही कारवाई भेसळयुक्त दुधासंदर्भातील सगळ्यात मोठी कारवाई आहे. ही कारवाई फक्त सुरुवात असून हिंगेच्या रॅकेट सारखेच अजून 2 रॅकेट राज्यात ऍक्टिव्ह आहेत आणि त्यांच्यावरही लवकरच कारवाई होणार आहे. या प्रकरणात पोलिसांनी 13 आरोपींना अटक केली आहे. तर मास्टर माइंड सुशांत हिंगे सोबत हेमंत टेके, संदीप लोढा, संजोग यादव, चेतन भोर, कैलास लाळगे, कुणाल कुलवडे, शुभम गिरवले, सचिन सपकाळ, वैभव हांडे, शुभम वाळुंज, अभिजित कारंडे, रोशन दरेकर, प्रमोद कडू, प्रमोद घोरपडे, राजू सांडगे, बापूराव गाडे, सोनू घोरपडे, विठ्ठल जाधव, अभिजित काटे, अभिजित चेंडकर, आकाश सावंत, सतीश केंदळे, मनोहर ढमाले, ठकसेन आरगडे आणि राजू तांबे अशा 26 आरोपींची नावं यात समोर आली आहेत. हे आरोपी मनसर, जुन्नर, भिवंडी, जळगाव, दौंड, सोलापूर, पाबळ, सिल्लोड, कडूस या अशा वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत. न्यायालयानं अटकेत असलेल्या 13 आरोपींना 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पण पोलीस सूत्रांकडून हा आकडा आणखी जास्त असल्याचं सांगितलं जात आहे. त्यात या नकली दूध प्रकरणात मास्टर माइंड असलेल्या सुशांत हिंगेचे चुलते विष्णू हिंगे हे कात्रज दूध संघाचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे 600 लिटर दूध संकलन करून 4000 लिटर दूध विकण्याचा पॅटर्न मोठमोठ्या डेअऱ्यांपर्यंत गेलाय का, असा प्रश्न विचारला जातोय. त्यामुळे विषय फक्त 1000 लिटर दुधात 500 लिटर नकली दूध मिक्स करण्याचा होता की 4000 लिटर नकली दुधाने लोकांच्या आरोग्याचा बाजार मांडला होता, हे तपासातून समोर येईलच. पण नकली दुधाचं सगळ्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त करून तुकाराम मुंढेंनी दणका दिलाय एवढं नक्की.